नमस्कार मित्रांनो. माझं नाव रमेश भालेराव. अ, आपण आज एक अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत ज्या व्यक्तीने जवळजवळ 10 वर्ष इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम केलं आणि ॲज अ एम्प्लॉई, आणि तिथून त्यांनी रेसिग्नेशन देऊन एका नव्या ग्रुपमध्ये, एका नव्या रोलमध्ये त्यांनी पदार्पण केलं. अशा व्यक्तीचा आपण आज इंटरव्ह्यू घेणार आहोत. हा इंटरव्ह्यू घेण्यामागचा उद्देश, ते आधी नोकरी करत होते, त्यांनी नोकरी सोडली, त्यांनी नवीन बिझनेस सुरू केला. तर नोकरीला दुय्यम लेखायचा किंवा दुय्यम ठरवायचा हा उद्देश ह्या इंटरव्ह्यूचा बिलकुल नाहीये. फक्त तिथल्या ज्या काही अडचणी होत्या किंवा ज्या काही लिमिटेशन्स होत्या, त्या लिमिटेशन्स कशा प्रकारच्या असू शकतात ह्याबद्दलचा हा एक इंटरव्ह्यू आहे. आणि आपल्या सोबत आज आपल्याला लाभलेले आहेत मिस्टर गजानन पाडोळे, जे ह्या फील्डमध्ये मी जसं म्हणाल तसं 10 वर्षापासून कार्यरत आहे. त्यांचा एक दांडगा अनुभव आहे इन्शुरन्स क्षेत्रातला. तर ते आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करूया. सो लेट अस वेलकम मिस्टर गजानन पाडोळे. वेलकम सर. नमस्ते. नमस्कार सर. आपलं स्वागत आहे आजच्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि मी आज काही तुम्हाला तुमच्या मागील अनुभवाबद्दल काही प्रश्न विचारणार आहे, आणि आता सध्याची जी तुमची कारकीर्द आहे त्याबद्दल काही प्रश्न विचारणार आहेत. तर आपण आजच्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. तर पुढे जाण्यापूर्वी सर, तुमचा ह्या क्षेत्रातला अनुभव आणि तुमच्याबद्दलची थोडी माहिती आम्हाला हवी. येस सर, येस सर. माझं नाव गजानन रोळे. मागच्या 25 वर्षापासून नाशिक शहरामध्ये मी रामनगर परिसरामध्ये वास्तव्याला आहे. माझं शिक्षण नाशिकलाच झालं, कारण 7व्या वर्गापासून शारदा हायस्कूलला, आणि माझं BA ग्रॅज्युएशन केटीएम कॉलेज नाशिकमधून. ओके. आणि मागच्या 10 वर्षापासून मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहे, ज्यामध्ये मी मोठमोठ्या 3 कंपन्यांमध्ये काम केलं. आणि आज जो माझा रोल आहे तो तुम्हाला थोडक्यात मी सांगेलच पुढे. ज्या 3 कंपन्यांमध्ये तुम्ही काम केलं त्या कंपन्यांची नाव सांगू शकता सर? 2015 मध्ये सर मी या इन्शुरन्स मध्ये इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली, कोटक लाईफ इन्शुरन्स पासून. कोटक लाईफ इन्शुरन्सला मी जवळपास 5 वर्ष काम केलं, 2015 ते 2020. आणि हो. 2 वर्ष त्यानंतर मी बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स मध्येच होतो, 2 वर्ष. त्यानंतर 2022 नंतर मी HDFC ला पाटणा चॅनलला ऍज अ मॅनेजर म्हणून जॉईन केलं, 2 वर्ष. आणि एक कारकीर्द खूप छान राहिली माझी 2 वर्षाची. म्हणजे टोटल 9 वर्षाचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच छान राहिला म्हणजे ह्या जॉबमध्ये. 9 वर्षामध्ये तुम्ही ऍज अ एम्प्लॉई ह्या तिन्ही इन्शुरन्स कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे, येस सर. बरोबर आहे? तर ही बरोबर. तुम्ही तिथे मॅनेजर म्हणून होता, बरोबर आहे? तरी येस. मॅनेजरची नोकरी करताना असं काय चांगले अनुभव होते तुमचे, ते सांगा ना थोडे. मला एक त्यातलंच माहिती असेल सर, की माझे सॅलरी किती तारखेला होणार आहे आणि किती होणार आहे. ओके. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. आणि म्हणजे तुमची उत्पन्न जे आहे ते निश्चित होतं तुम्हाला, आणि माहित होतं की किती तारखेला आपल्याला पगार मिळणार आहे, बरोबर? आणि किती येणार हे पण माहिती होतं. किती येणार आहे हे पण माहित होतं. ओके. मग त्यात जसं आता ही चांगली गोष्ट होती, तशी त्याच्यामधली काही निश्चितच तुमचे तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी वाईट किंवा काहीतरी कमीपणा, पण किंवा कमीपणा म्हणण्यापेक्षा काहीतरी उणीव तिथे भासत होती का, असा माझा प्रश्न आहे. हो हो सर. एका चौकटीमध्ये मला काम करावं लागायचं, ज्यामध्ये दर महिन्याला कंपनीचे काही नियम चेंज व्हायचे, काही हम्म. टार्गेट चेंज व्हायचे, काही हम्म. नवीन ऍडिशन व्हायचे. रोजच्या मीटिंग, रोजच्या रिपोर्टिंग, ते थोडंसं मला इरिटेट करत होतं. अच्छा, म्हणजे ह्या दररोजचं रिपोर्टिंग म्हणा किंवा दररोजच्या मीटिंग म्हणा, ह्या तुम्हाला इरिटेट करत होत्या. आणि ह्यात तुम्हाला वाटतं की ह्या नोकरीतला हा जो हा त्रास आहे तो तसाच राहणार आहे, बरोबर आहे? येस. हा कधी न संपणार आहे. ओके. ओके. तुमचा तिथे रोल काय होता सर एक्झॅक्टली त्या ह्या दोन्ही तिन्ही कंपन्यांमध्ये, जेव्हा तुम्ही मॅनेजर म्हणून तिथे होता तेव्हा तुमचा रोल काय होता? तिन्ही कंपन्यांमध्ये माझा रोलच एकच एकच राहिला सर. रिक्रुटमेंट हम्म. इन्चार्ज. आपल्या ओके. मार्केटमधून पण लोकांना रिक्रूट करायचं, ओके. त्यांना डेव्हलप करायचं, आणि त्यांना ओके. अर्निंग करून द्यायचं. ओके. 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 हम्म. 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 पण म्हणजे तुम्ही स्वतःची टीम बनवत होता थोडक्यात, बरोबर आहे? तुम्ही येस. असं किती किती लोकांना तुम्ही रिक्रूट केलं असेल ह्या 9 वर्षामध्ये? 200 पेक्षा जास्त केलं सर, कमीत कमी. हो. ज्यामध्ये की सर्वात मोठा जो माझा स्पॅन राहिला तो कोटक लाईफ राहिला, 5 वर्षाचा. बर. बरं. ज्यामध्ये माझे 95 ते 97 ऍडवायझर मी डायरेक्ट रिक्रूट केले होते. हो, हो, हो.
त्यानंतर बजाजला मी 30-40 2 वर्षामध्ये, आणि परत एचडीएफसी ला 80 ते 85. हम्म, मग ही टीम तयार करताना तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटायचं किंवा म्हणजे काय खटकायचं तुम्हाला बेसिकली डायरेक्ट विचारायचं म्हटलं मला हे तर. करते सर की मला इथं दर महिन्याला, या महिन्यात जो जेवढी पण मी मेहनत करायचो ते 1 तारखेला त्यासाठी मला माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या जायच्या, आणि 2 तारखेला परत नवीन सुरुवात व्हायची. ओके. आणि ग्रोथ साठी जर मी कंपनी स्विच केली तर माझा कुठलाही माणूस माझ्या सोबत नव्हता, कारण ती एक ऍसेट मी कंपनीसाठी सोडून जात होतो. ओके. जो की आज मी तुम्हाला सांगितलं की माझे 200+ ऍडवायझर एक हम्म, रिक्रूट केली, मी टीम बनवली. त्याच्यापैकी आज माझ्यासोबत कोणीही नाही. कारण का, कुठल्याही इन्शुरन्स कंपनीमध्ये दोनच लोक परमनंट असतात. एक असतो कस्टमर आणि दुसरा असतो ऍडवायझर आणि पार्टनर. अगदी बरोबर. जो की अगदी एकदा बरोबर. आपला बिझनेस सेट झाला तो कंपनी सोडत नाही. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्ही जी रिक्रुटमेंट केली तिथे ज्या लोकांना तुम्ही ह्या बिझनेसमध्ये आणलं, त्यांना एक अर्निंग सोर्स क्रिएट केलं, त्या लोकांना तिथे तुम्हाला सोडून यावं लागलं ह्या नवीन नवीन जॉबमध्ये. ओके. पण येस. हा जो निर्णय तुम्ही घेतला तिथून तुम्ही एक नोकरी सोडून तुम्ही इथे पार्टनरशिप मध्ये आलात, एक ॲज अ पार्टनर तुम्ही इथे जॉईन केलं, तर तुम्हाला तो निर्णय जो होता तो म्हणजे त्याचं वाईट नाही वाटलं का किंवा तो निर्णय घेताना तुम्हाला त्रास नाही झाला का? त्रास झाला सर मला. कारण ज्या वेळेस मी नोकरी सोडली मार्च 2025 मध्ये, त्यावेळेस मला माझ्यावर खूप मोठी जबाबदारी होती. पहिली गोष्ट तर 1 तारखेला घराची ईएमआय, आणि दुसरी गोष्ट की माझी मुलगी 11वीला असताना तिथे ऍडमिशन घ्यायचं होतं मला. हम्म, तर हा माझ्यासोबत खूप मोठा त्रास होता माझा. पण तरी पण असं म्हणतात सर, डिसिजन घेणं पण एक डिसिजन असतो, आणि मी डिसिजन घेऊन टाकला सर. वाईट या ओके. गोष्टीचं वाटलं मला, की मला हा डिसिजन घेण्यासाठी 9 वर्ष लागले. जेव्हा की हम्म, माझ्या काही मित्रांनी मला मार्गदर्शन केलं होतं, हम्म, की जर तुझी रिक्रुटमेंट एवढी चांगली आहे तर तू हम्म, स्वतः का नाही घेत. पण मला ती सवय लागली होती एक हम्म, एक एक दिवस आधी पगार घ्यायची, आणि हम्म. त्यामध्ये मी माझ्या आयुष्यातले पूर्ण 9 वर्ष वाया घातले, जे आता कधी परत मला भेटणार नाही. ओके. अगदी अगदी 100% बरोबर की कालचा गेला क्षण सुद्धा आपल्याला परत मिळत नाही, तर तुम्ही जर 9 वर्ष घालवले आता तो निश्चितच ते परत तुम्हाला मिळणार नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण हे सगळं करताना तुम्हाला भीती नाही वाटली का थोडी, म्हणजे कुठेतरी काहीतरी भीती वाटली असेल ना? भीती होतीच सर. एक तर ईएमआय ची होती, मुलांच्या ओके. शिक्षणाची होती. ओके. पण 2-3 महिन्यासाठी स्ट्रगल होता हे मला पण माहित होतं. कारण एका दिवसात तर टीम माझी तयार होणार नव्हती. कारण मला एक्झिस्टिंग टीम मध्ये एकही माणूस माझ्या सोबत नव्हता. जेव्हा मी नोकरीमधून बिझनेसमध्ये आलो किंवा पार्टनर झालो, त्यामुळे जुना टीम मधला माझा एक माणूस माझ्या सोबत नव्हता. मला पूर्ण झिरो पासूनच उभं करायचं होतं. पण मला माहित होतं की मी करू शकतो. मला स्वतःवर विश्वास होता. ओके. म्हणजे असं नाही की मला कोणतरी सपोर्ट करणार आहे म्हणून मी जॉब सोडला. माझी एवढी मोठी जबाबदारी असून मला स्वतःवर विश्वास होता, आणि मी सोडला, डिसिजन घेऊन टाकला मी सर. आणि 3 महिन्यात मी उभं केलं. आणि तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो सर मला, की मार्च 2025 ला मी ऍज अ असोसिएट एजन्सी बिझनेस पार्टनर म्हणून जॉईन केलं. आणि त्याच्यामध्ये 5 प्रमोशन फक्त 9 महिन्यामध्ये घेतले, की ज्यात आज वा. माझी पोझिशन लीड एजन्सी बिझनेस पार्टनर आहे. की या पार्टनर चॅनलची सर्वातली हायेस्ट पोझिशन आहे. याच्यानंतर कुठलं प्रमोशन नाही. याच्यानंतर फक्त अर्निंगच आहे. हो, हो, हो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ह्या 9 महिन्यामध्ये तुम्ही तो जॉब सोडल्यापासून आतापर्यंत 9 महिन्यामध्ये तुम्ही 5 प्रमोशन घेतली, म्हणजे जे सर्वात मोठं प्रमोशन होतं HDFC लाईफ मधलं ते तुम्ही घेतलं. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की मग ती जी भीती होती ती तुम्ही अशा प्रकारे थोडंफार जास्त काम करून तुम्ही ती पूर्ण केली असं म्हणावं लागेल. बरोबर आहे. पण येस. पण मग पण मग मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, तुम्ही इथे पार्टनर म्हणून आलात, तुम्ही एक म्हणजे बिझनेस सुरू केला इथे, बरोबर आहे. तर ह्या म्हणजे सर्व्हिसमध्ये किंवा नोकरीमध्ये आणि पार्टनरशिपमध्ये असा काय फरक असतो? सर्व्हिसमध्ये एक सर मला एक ब्रॅकेट होतं, एक चौकट होते. त्या चौकटीच्या बाहेर माझं उत्पन्न जाऊ शकत नव्हतं. ओके. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट हा आहे की मला ऍक्सेस, बाहेरच्या ब्रँचला ऍक्सेस नव्हतं. मी ज्या ब्रँचला बसायचो एचडीएफसी ला, कॅनरा कोरा ब्रँचला, हम्म, मला नाशिक रोडला जरी जायचं असलं तर माझ्या सिनियरला विचारून जावं लागायचं, सर मी नाशिक रोडला जातोय. मला ऍक्सेस बाहेर नव्हता, की जो मला आज आहे. हम्म, ओके. अं, तुम्हाला पार्टनर म्हणून तुम्ही HDFC मध्ये आलात, HDFC मध्ये तुम्ही म्हणालात की आधी तुम्ही मॅनेजर म्हणून काम पण केलं काही दिवस, येस, बरोबर 2 वर्ष. आहे. येस. तर तुम्हाला मग HDFC मध्ये पार्टनर व्हावं असं का वाटलं? तुम्हाला दुसऱ्या कंपनीमध्ये पण पार्टनर होता आलं असतं ना?
येस येस. जे आज सर, आज हे पार्टनर मॉडेल जे आहे हे जवळपास बऱ्यापैकी कंपन्याकडे आहे सर. नाही म्हणलं तर बरं. 7-8 कंपन्याकडे आहे. पण बरं. एचडीएफसीचा सर्वात मला आवडलेला पॉईंट म्हणजे की मी बाहेरच्या लोकेशनला काम करू शकतो, जिथे की ओके. मला जायची गरज नाही. पण मी हम्म. तिथे माझी चांगली टीम डेव्हलप करू शकतो तिथल्या लोकल सपोर्टने, आणि माझा बिझनेस ग्रो करू शकतो. तो सर्वात प्लस पॉईंट होता, आणि तो हम्म. मला आवडला, आणि मी डिसिजन एचडीएफ सोबत राहण्याचं ठरवून टाकलं. एक थोडा वेगळ्या प्रकारचा तुम्हाला आवडत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर द्या, किंवा तुम्ही अवॉइड केलं तरी चालेल. की अशी एक गोष्ट जी काही समजा, तुम्ही मॉडेल बद्दल म्हणालात की सर्वात चांगला मॉडेल एचडीएफसीचा आहे असं तुम्ही म्हणालात, तर ते असं एखादी गोष्ट कुठली आहे की जे बेनिफिट तुम्हाला इतर कंपन्यांमध्ये नाही दिसलं, किंवा तुम्ही स्टडी निश्चित केला असेल जेव्हा तुम्ही एचडीएफसी चूज केली तेव्हा, तर असं कुठली एखादी गोष्ट होती जी तुम्हाला इथे आहे असं वाटतं आणि दुसरीकडे नाही असं वाटतं तुम्हाला? तर पार्टनर म्हणून तर सर्वात मोठा की मला अष्टविनायक इन्सेंटिव्ह आहे, की जिथे मला एकही पॉलिसी सेल न करता मला 8 प्रकारचे इन्सेंटिव्ह भेटणार आहे. आणि सर्वात मला आवडलेला प्रोग्राम एचडीएफसीचा म्हणजे एमटीपी, मिनिमम थ्रेशोल्ड परफॉर्मन्स, ज्याच्यामध्ये मी फिक्स सॅलरी 80,000 घेऊ शकतो, आणि जे मी हो. घेतोय. ओके. एमटीपी हे तुम्ही एक अष्टविनायक म्हणजे म्हणजे 8 प्रकारचं बेनिफिट असं म्हणायचं का तुम्हाला? आठ आणि प्रकारचे इन्सेंटिव्ह त्याच्यापैकी हा एक आहे सर. अच्छा, त्यातला हा एक जो तुम्हाला आवडला, तो जो तुम्हाला 80,000 रुपये दर महिन्याला देऊन जातो, बरोबर आहे? हा येस. हा एक इन्सेंटिव्ह तुम्हाला त्यातला जास्त आवडला सर्वात, बरोबर आहे? ओके. पण मग आता तुम्ही तिथे नोकरी करत होता, तर तुम्हाला तेव्हा जास्त काम वाटत होतं की आता जास्त काम करत असं तुम्हाला वाटतं? मेहनत सारखीच आहे सर. बरं. मेहनतीला पर्याय नाहीये. मेहनत तर करावीच लागते. बरोबर. पण तेवढ्याच मेहनतीत मी इथे जास्त काम करू शकतो. आणि तिथे माझं मेहनत मध्ये मला काय होतं सर, की सकाळी ऑफिसला जो सांगितलं पहिले बोललो तुम्ही, रिपोर्टिंग, हम्म. नंतर मॉर्निंग रिपोर्टिंग, संडे इव्हिनिंग रिपोर्टिंग, त्याच्यानंतर टार्गेट्स. हे हम्म. मला आता टार्गेट नाही. आता मी ठरवतो की मला या महिन्यात किती काम करायचं, किती कमवायचं, आणि किती लोकांना रिक्रूट करायचं, हे मी स्वतः ठरवतो. मला कंपनीच्या गाईडलाईन नुसार मी चालत नाही सर. बाकी ओके. कंपनी पूर्ण माझ्यासोबत आहे, कारण त्यांना माहिती आहे की माझं काम त्यांनी बघितलेलं आहे. आज जर ओके. बघितलं तर नाशिक चॅनलचा मीच फाउंडर मेंबर आहे एचडीएफसीचा. माझ्या एवढं जुनं आज नाशिकमध्ये तरी कोणी नाहीये. ओके. तर तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं आहे की तुम्हाला इथे टार्गेट नाही आणि तुम्हाला कोणाला रिपोर्टिंग करायचं नाही आहे, राईट? येस. तर मित्रांनो, ही ही गोष्ट फार महत्वाची आहे की जेव्हा आपल्याला वाटतं की आपण स्वतःसाठी काम करतो, किंवा आपण कोणाला रिपोर्ट करत नाही, किंवा आपल्याला कोणी बॉस करत नाही, तेव्हा मला वाटतं आपला जो परफॉर्मन्स आहे तो अगदी अनलिमिटेड होतो, किंवा बाउंड्रीलेस आपला असा आपला परफॉर्मन्स होतो असं मला वाटतं. हेच म्हणायचं होतं का तुम्हाला, गजानन सर? यस सर. आणि सांगायला सर आनंद होतो की आज माझ्या महाराष्ट्रामध्ये 14 ब्रँचला माझं काम चालू आहे. 14 ब्रँचला माझी टीम आहे. आणि हीच टीम आमच्या महाराष्ट्र झोनमध्ये 45 ब्रँचेस आहेत. ही ओके. मला येत्या डिसेंबर पर्यंत 45 ब्रँचला मला काम चालू करायचं असेल, हे माझं स्वतःच टार्गेट आहे. हे टार्गेट मला कोणी दिलेलं नाही. ओके. सो मित्रांनो, ही एक आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की गजानन सरांच्या म्हणण्याप्रमाणे की आज त्यांचं 14 ब्रँचेस मध्ये काम आहे, पण ते 45 ब्रँचेस मध्ये आपलं काम नेऊ शकतात. 45 ब्रँचेसच्या थ्रू त्यांचं काम होऊ शकतं, आणि त्या 45 ब्रँचेसचा सर तुम्हाला तो सपोर्ट पण मिळाला पाहिजे ना त्या 45 ब्रँचेस कडून. यस, मला पूर्ण सपोर्ट भेटतो सर. ओके. माझं सर्व टीम सोबत, सर्व मॅनेजमेंट सोबत चांगले पहिल्यापासून चांगले संबंध राहिले असल्यामुळे, किंवा हम्म. माझं एक नॉलेज असल्यामुळे मला हे लोक पूर्ण सपोर्ट करतात सर. अच्छा. पण तुम्हाला असं म्हणायचं का की तुमचे केवळ रिलेशन्स आहेत म्हणून तुम्हाला सपोर्ट मिळतो, असं म्हणायचं का तुम्हाला, की समजा मी जर त्या 45 ब्रँचेस म्हणून काम करायचं ठरवलं तर मला सपोर्ट मिळेल की नाही मिळणार ते? 100% सर. ओके. कारण आमची जी टीम आहे एचडीएफसीची, ही हम्म. फुल हेल्पफुल टीम आहे सर. फक्त काम आणि कामच यांना पाहिजे, आणि तेवढं आपण टीम तयार असतात. तुम्ही एक पाऊल चाला सर, कंपनी तुमच्यासाठी 10 पावलं चालायला तयार आहे. ओके, व्हेरी नाईस सर. तुम्ही तुमचा इथला प्रवास एचडीएफसी मधला सांगितला. आता मला आणखीन एक ह्या संदर्भातलाच एक प्रश्न विचारायचा आहे की हा जो बदल झालाय तुमचा नोकरी टू पार्टनरशिप, याच्यामध्ये तुमच्या आयुष्यात पण काही बदल झाले असतील, त्याबद्दल काही सांगू शकाल? त्याचं काय म्हणलं सर? अ, हा जो बदल झाला तुमचा नोकरी टू पार्टनर, ऍज अ पार्टनरशिप मध्ये पार्टनर झालात, तर
जसा इकडे तुमच्या प्रोफेशन मध्ये बदल झाला तसा तुमच्या आयुष्यामध्ये त्याचे काही बदल झाले असतील. काय बदल झाले एक्झॅक्टली? हो सर. जो मान सन्मान मला फक्त एका ब्रँच पुरता मर्यादित होता, तो आज ओके. मला 14 ब्रँचला भेटतो सर. आज व्हेरी मी नाईस. कुठल्याही ब्रँच जातो तर माझे 10-20 लोकांची टीम ऑलरेडी तयार असते माझ्या स्वागतासाठी. माझं तर तसं डेली त्यांच्याशी बोलणं असतं, पण मला एक मान सन्मान त्यांच्यासोबत भेटतो सर. आज मी सांगायचं म्हणलं, मी पुण्याला असतो, मी अहिल्यानगरला पण असतो, मी संभाजीनगरला पण असतो, अमरावतीला असतो, नागपूरला पण असतो. ओके. टू गुड, हम्म. टू गुड. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की जेव्हा तुम्ही जॉब करत होता, नोकरी करत होता, तेव्हा तुम्हाला एक निश्चित तारखेला एक निश्चित असं उत्पन्न मिळायचं. मग आता हा बिझनेस आहे. बिझनेस मध्ये जी अनिश्चितता असते, ती अनिश्चितता तुमच्या ह्या प्रोफेशन मध्ये नाही आहे का? आहे ना सर. पण जे मी सांगितलं की मला सर्वात आवडलेला मोठा प्लस पॉइंट एमटीपी, तो मी दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत कंप्लीट करून घेतो. त्यामुळं पगाराची अनिश्चितता माझी कधीची संपून जाते, 10 तारखेला संपून जाते. त्यासाठी मला 20 दिवस वाट पाहायची गरज नाही. ओके. ओके. सो सो हा जो एमटीपी जो तुम्ही सांगताय बेनिफिट, तो एकदा तुम्ही रीच झाला की तो बंद होत नाही असं तुम्हाला म्हणायचं इनडायरेक्टली? येस येस, तुम्ही तो त्या हा सर, जो आपण जे डेजिग्नेशनला आहे त्या प्रत्येक डेजिग्नेशनला एक इन्सेंटिव्ह आहे, ओके. जो आपण 15,000पासून 30,000पासून 80,000पर्यंत देतो. हा ओके. प्रत्येकाला जे डे वन पासून आपली सॅलरी सर्वाय करायचा ऑप्शन आहे. म्हणजे ओके. डेअरिंग कुठलाही माणूस जॉब सोडण्याची डेअरिंग करू शकतो. कंपनी तेवढा सपोर्ट करते, कंपनी तेवढा इन्सेंटिव्ह देते. ओके. सो तुमच्या लेवलला जे तुम्ही म्हणालात की तुम्हाला टॉप प्रमोशन मिळालं, तुमच्या लेवलला तो 80,000 आहे. बाकीच्या लेवलला तो 30,000 असेल किंवा 20,000 तीस असेल. सुरुवातीला 30,000 घेऊ तीस शकतो हजार सर. रुपये ओके. ओके. व्हेरी नाईस, जो मी व्हेरी पण नाईस. घेतला पहिले 3 महिने. ओके. ओके. म्हणजे थोडक्यात ही जी अनिश्चितता होती ती आता तुमची संपलेली आहे. विदिन 1 इयर तुम्ही 9 महिने झालात म्हणून. ओके. नाही मत ओनली नाही. ओके. व्हेरी नाईस. तर आज आपण जेव्हा रिक्रुटमेंटसाठी करतो, मी पण रिक्रुटमेंट करतो इन्शुरन्स मध्ये, एचडीएफसी मध्ये तुम्ही पण करता. तर ही जी रिक्रुटमेंट हो करताना आपल्याला बरेचदा जे आपले कॅन्डिडेट असतात, ते इच्छुक असतात ह्या पार्टनरशिप चॅनलमध्ये येण्यासाठी, ते आपल्याला विचारतात की इथे फिक्स सॅलरी नाही आहे का, किंवा आम्हाला नोकरी हवी होती, आम्हाला हे फ्रीलान्सिंग बिझनेस करायचा नाही आहे. तर या नोकरीच्या पुन्हा एकदा ऍट द कॉस्ट ऑफ प्रिपरेशन मी सांगतो की आपल्याला नोकरीला दुय्यम लेखायचं नाहीये. पण अशा याच्यामध्ये जे अडकलेले लोक आहेत, त्यांना लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? येस येस. आज जेव्हा सर आपण मार्केटमध्ये जातो किंवा कुठल्या व्यक्तीला विचारतो की जर तुला नाव मान सन्मान किंवा मोठं व्हायचं असेल, इन्कम कमवायचं असेल, तर तुम्ही कोणता ऑप्शन घेसाल, तुम्ही नोकरी का बिझनेस? तर ऑब्व्हियसली उत्तर, त्याचं समोरचं उत्तर असतं सर मला बिझनेस मध्ये जायचं. मग मी त्याला एक बरोबर. प्रश्न विचारतो, ठीक आहे, एक मला अशा 4-5 ग्रुपचे नावं सांगा जे बिझनेस हब आहे. उदाहरणार्थ एक एक क्लू म्हणून तुम्हाला टाटाचं उदाहरण देतो, ज्यांचे बिझनेस हब खूप आहे. बरोबर. हा ग्रुप जर या सेक्टरमध्ये काम करू शकतो तर आपण का नव्हे? यांनी तर काही डिपॉझिट दिले आयआयडीला, आपल्याला तर ते पण द्यायचं नाही. तर मी अशा 5-6 लोकांची ग्रुपचे नाव विचारतो, त्याच्यापैकी बऱ्यापैकी नाव लोकांना आठवतात. टाटा, बिर्ला, अंबानी, अशा लोकांचे व्हेरी उदाहरण नाईस. देऊन सत्य लोकांना जेव्हा लक्षात येतं की हा बिझनेस मध्ये जायला पाहिजे, आणि हे जर लोक करू शकतात, टाटा सारखा ग्रुप जर इन्शुरन्स मध्ये असू शकतो, बिर्ला सारखा ग्रुप जर इन्शुरन्स मध्ये असू शकतो, तर आपण का नव्हे? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर बरोबर आहे, आपण इनडायरेक्टली आपण तोच बिझनेस करतो जे हे सगळी मोठी लोक हा जो बिझनेस करतात त्याच बिझनेस मध्ये आपण आहोत. बरोबर आहे. ओके. तुम्हाला काय वाटतं हा जो बिझनेस आहे, पार्टनरशिपचं जे चॅनल आहे एचडीएफसी लाईफचं, ते कुणासाठी चांगलं आहे असं वाटतं तुम्हाला? हे म्हणजे बिझनेस कुठल्या त्या क्लाससाठी? लोकांसाठी चांगले. हा. वयोमर्यादा विचारताय सर की? नाही, कुठल्या क्लाससाठी, कुठल्या प्रकारच्या लोकांनी हा बिझनेस करावा असं मला विचारायचं आहे तुम्हाला. ऑलरेडी सर जे इन्शुरन्स सोबत जोडलेले आहे, ओके. जे ऑलरेडी मॅच्युअर्ड आहे, हम्म. ज्यांना तरी काहीतरी करायची इच्छा आहे, हम्म. या लोकांनी अवश्य या बिझनेस मध्ये यावे. हम्म. ऑपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे सर, हम्म. जी आपण आपली रिटायरमेंट इथे घेऊ शकतो चांगल्या प्रकारचे. आजच्या एक हम्म. 30-35-40 वर्षाच्या व्यक्तीने जर एंट्री केली या बिझनेसमध्ये, तो खूप मोठा सक्सेस घेऊन रिटायरमेंट पूर्ण या बिझनेसमध्ये घेऊ शकतो. याची मला शाश्वती पटली, हीच मी समोरच्याला पण देतो. ओके. पण जे लोक इन्शुरन्स सेक्टरमध्ये नाही आहेत, त्यांच्यासाठी ही संधी योग्य नाही आहे असं म्हणायचं तुम्हाला? त्यांचं पण स्वागत आहे सर, पण जे आहे ऑलरेडी त्यांनी तर पहिले यायला पाहिजे, आणि ज्यांना ऑपॉर्च्युनिटी पाहिजे किंवा काही करायचंय त्यांनी पण यायला पाहिजे. ओके. पण तेच मला म्हणायचं की कुठल्या कुठल्या प्रकारच्या लोकांनी या बिझनेसमध्ये यावं?
म्हणजे ॲज अ ॲडवायझर म्हणा किंवा ॲज अ पार्टनर म्हणा, कुठल्या प्रकारच्या लोकांनी यावं? चला, पार्टनर म्हणून तर तुम्ही म्हणालात की ज्या लोकांना ऑलरेडी इन्शुरन्समध्ये आहे त्यांनी पार्टनर म्हणून या बिझनेसमध्ये यावं. पण ते सगळ्या लोकांना, जर बाकीच्या लोकांना, जर जे लोक इन्शुरन्स फील्डमध्ये नाही त्या लोकांना जर यायचं असेल तर त्यांच्यासाठी काय संदेश आहे तुमचा? तर हा जो आहे एक आपण असं म्हणता येईल की आपला हा जोडधंदा आहे, जो तुमच्या नोकरीला बिझनेसला डिस्टर्ब न करता तुम्ही महिन्यातून 50,000 ते 1,00,000 रुपये कमवू शकता. अशा ओके. लोकांनी यावे ज्यांना एक्स्ट्रा इन्कमची अर्निंग आहे. जसं ओके. प्रत्येक ओके. बिझनेसमध्ये काहीतरी कमी जास्त होतं, तो नोकरी असो किंवा बिझनेस असतो. कोरोना काळामध्ये बघितलं बरेच बिझनेस असे झाले की त्यांना बंद करावं लागले. पण हा हम्म, असा हम्म, एक बिझनेस होता की हा कोरोना काळात पण चांगल्या प्रकारे चालू होता. ओके. आणि प्रत्येक माणसाला आज एक्स्ट्रा अर्निंगची गरज आहे. ज्यांना पण एक्स्ट्रा अर्निंगची गरज आहे, ज्यांच्यावर जबाबदारी आहे परिवाराची, मुलांची, त्यांनी अवश्य कॉन्टॅक्ट करून आपल्यासोबत जॉईन व्हावं, ही माझी इच्छा आहे. थँक्यू, थँक्यू. फार चांगला संदेश दिला सर, गजानन सर तुम्ही. हा जो तुमचा निर्णय आहे, या निर्णयाला जर एका वाक्यात तुम्हाला डिस्क्राईब करायचं असेल, तुम्ही काय सांगाल? मी आज खूप समाधानी आहे सर, एवढंच सांगेल मी. पण वाईट थँक्यू. या गोष्टीच आहे की मी या गोष्टी हे समाधानी होण्यासाठी मला 9 वर्ष लागले. या गोष्टीचं वाईट हो. पण वाटतं. ओके. सो मित्रांनो, सरांचा संदेश हा आहे की 9 वर्ष उशिरा त्यांनी हा निर्णय घेतला. तर बाकीच्यांना त्यांना कदाचित हे सांगायचं आहे की त्यांनी हा निर्णय लवकर घ्यावा. म्हणजे 9 वर्ष त्यांनी लावले, ते 9 वर्ष त्यांनी त्यांच्या शब्दात त्यांनी म्हटलं की त्यांनी आयुष्यातली ती 9 वर्ष फुकट घालवली. तर ती 9 वर्ष आपण फुकट घालू नये, असा त्यांचा संदेश असावा. सो मित्रांनो, ही एक नोकरी नाही, ही पार्टनरशिप आहे. आणि पार्टनरशिपमध्ये जे काही आपण टाकतो किंवा जे काही आपण आपलं स्किल यूज करतो, ते आपण आपल्यासाठी काम करतो. असा सरांचा एक संदेश आहे. सो गजानन सर, धन्यवाद तुम्हाला. तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून अ, इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. आपण जे नवीन लोक या बिझनेसमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी हा जो तुमचा निर्णय म्हणा किंवा तुम्ही जे आज जे काही सांगितलं, ते निश्चितच त्यांना उपयोगी पडेल. आणि मित्रांनो, मला आणखीन एक गोष्ट सांगायची की हा जो यांचा निर्णय होता, हा त्यांच्या बोलण्यातून असं कुठेच नाही दिसलं की तो एक भावनिक निर्णय होता, असं कुठेच दिसलेलं नाही आपल्याला. तो एक त्यांचा कॅल्क्युलेटेड निर्णय होता, एक व्यावहारिक असा निर्णय होता. आणि तो निर्णय त्यांनी त्यांच्या जी काही चिकाटी आहे काम करायची, त्यांनी तो पूर्ण केलाय. 9 वर्षामध्ये ते त्या अग्रगण्य अशा पोझिशनला गेलेत. तर मला हेच म्हणायचं की आपल्याकडे जर काम करायची तयारी असेल, नवीन शिकायची जर इच्छा असेल आणि आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करायचं असेल, तर मला वाटतं की असा निर्णय घेणं फार आवश्यक आहे. सो ह्यासोबत आपला सर्वांचं एकदा मी धन्यवाद देतो. गजानन पाडवळे सरांना आपण धन्यवाद देऊया आणि आपण इथे थांबूया. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद सर, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.